झटपट सुरुवात करूया। सांगलीत आजी माजी खासदार भरसभेत भिडलेत। तासगावमध्ये खासदार विशाल पाटील आणि संजय काका पाटलांमध्ये वाद झाला आणि यावेळी काका समर्थक विशाल पाटलांच्या अंगावर धावून गेले। लातूरमध्ये एका महिलेने गावच्या वृद्ध उपसरपंचाला मारहाण केली आणि एका प्रकरणात विरोधात साक्ष दिल्यानेही मारहाण केल्याची माहिती आणि या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला। बीडमध्ये अंगणवाडीत येणाऱ्या चिमुरडीवर अत्याचार झाला याच्या निषेधार्थ आज माजलगावकर रस्त्यावर उतरले। आरोपीच्या शिक्षेसाठी नागरिकांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। बीडमध्ये एका 4.5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार झाला आणि त्याच्या निषेधार्थ आज नांदेडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। सगळ्या व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवली। हे एक हाफ आणि 2 फुलचं सरकार असल्याची टीका अमोल कोल्हेंनी केली। केवळ 1500 रुपयांचं गाजर दाखवून महिलांची सुरक्षितता अंधारात ठेवल्याचाही टोला कोल्हेंनी लगावला। जळगाव जामोदमध्ये शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात धरणे आंदोलन केलं। कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव देण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले। नाट्यक्षेत्रातील मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ नाट्य कलाकार सुहास जोशी यांना जाहीर झालाय। 5 नोव्हेंबरला रंगभूमी दिनानिमित्त हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। चंद्रपुरात आदिवासी समाजाकडून महाआक्रोश मोर्चा जो तो काढण्यात आला। धनगरांना एसटीतून आरक्षण देण्याविरोधात आदिवासी समाज आक्रमक झाला। राज्यातल्या धनगरांचे 6 दाखले राज्य सरकारने रद्द केलेत। महायुती सरकारनं धनगर आरक्षणासंदर्भात हे सर्वात मोठं पाऊल उचललेलं आहे। धनगरांना आरक्षण मिळण्यासाठी सगळ्यात मोठा अडथळा आता दूर झाला। ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांनी सपत्नीक कुटुंबासमवेत टेंभी नाक्यावरील देवीचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी पूजा आणि आरतीही केली। लासलगावमध्ये 40 दिवसात दामदुप्पट करण्याचा आमिष दाखवत गुंतवणूकदारांची लाखोंची फसवणूक करण्यात आली। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे। नांदेडच्या शिवाजीनगर भागात एका दुचाकीला अचानक आग लागली। अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या सदस्यांची टीम महाराष्ट्रात दाखल झाली। सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिराची आणि विजयदुर्ग किल्ल्याची पाहणी युनेस्कोच्या टीम मार्फत करण्यात आली। नांदेडमध्ये सोयाबीन काढणीला सुरुवात झालेली, मात्र अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह खरीप हंगामातील पिकांना फटका बसला, त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे। नांदगाव तालुक्यातील अनेक गावांची तहान भागवणारं माणिकपुंज धरण ओव्हरफ्लो झालं आणि यावेळी शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी धरणावर जात जलपूजन केलं। यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे भुसावळमधील हतनूर धरण 100% भरलं आणि त्यामुळे 110 गावं, शहर आणि औद्योगिक प्रकल्पांना वर्षभरासाठी दिलासा मिळाला। सोलापूर जिल्ह्यातील 15,000 शेतकऱ्यांना 37 कोटींची नुकसान भरपाई 3 महिन्यानंतर मंजूर झाली। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा 10,000 हेक्टरचं नुकसान झालंय। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये केरळवरून आलेल्या 10 मुस्लिम तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी तरुण संशयितरित्या फिरत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली होती आणि तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली। वांगी गावानंतर सिल्लोड तालुक्यातील मांडणा गावात अब्दुल सत्तारांनी वाटलेल्या साड्यांची होळी करण्यात आली आणि यावेळी महिलांनी सत्तारांच्या पॅम्पलेट्ससह साड्या जाळल्यात। यावर सातपुडा पर्वतरांगेतील श्री मनु मातेच्या दर्शनासाठी रावेर तालुक्यातील महिलांना दर्शनासाठी मोफत एसटी बस उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि यावेळी मोठ्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनाला दाखल झाले। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यानं वाशिम जिल्ह्यातील 6ही बाजार समित्या बंद राहणार आहेत। वेतन आणि सुविधा लागू करण्याच्या मागणीसाठी एकदिवसीय लाक्षणिक बंद पुकारण्यात आला। आज 5व्या वाड्यानिमित्त यावलमध्ये मनुदेवीला पांढऱ्या रंगाची साडी नेसवण्यात आली। यावेळी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करत देवीच्या नामाचा जय जयकार केला। आज 5व्या पाण्यानिमित्त तुळजाभवानी देवीची ललिता पंचमीनिमित्त रथ अलंकार महापूजा करण्यात आली। यानंतर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली। डहाणूच्या महालक्ष्मीच्या दर्शनाला भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। महाराष्ट्रासह गुजरात आणि राजस्थानमधील अनेक भाविक मोठ्या श्रद्धेनं देवीच्या दर्शनासाठी येतात। चंद्रपुरात आता महाकाली महोत्सवाचा प्रारंभ झाला। आता माता महाकालीची रजत मूर्ती पूजा आणि चांदीच्या रथातून मूर्तीची शोभायात्रा काढत महाउत्सवाला सुरुवात करण्यात आली। विरारच्या डोंगरपाडा परिसरात पिकअप टेम्पोने 2 वर्षाच्या चिमुकलीला चिरडलंय। रिया सिंग असं या चिमुकलीचं नाव असून या घटनेत रियाचा दुर्दैवी मृत्यू झाला।
नवी मुंबईतील बेलापूरमध्ये एका पतपेढीत काम करणाऱ्या तरुणीला पतपेढीतील सुरक्षारक्षकाने अश्लील मेसेज करून खूप त्रास देत होता। दरम्यान तरुणीच्या तक्रारीवरून मनसैनिकांनी या सुरक्षारक्षकाला चांगला चोप दिला। मीरा भाईंदरमध्ये कंट्रोल रूममधील पोलीस शिपायाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आणि आत्महत्येपूर्वी त्याने व्हिडिओ बनवत कोणालाही जबाबदार न धरण्याचं म्हटलंय। पुण्यातील बोबदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणात 3000 मोबाईल वापरकर्त्यांची माहिती पोलिसांकडून संकलित करण्यात येते आणि त्या आधारे पोलिसांकडून तांत्रिक विश्लेषण सुरू करण्यात आलं। जळगावमध्ये आरक्षण बचाव संघर्ष समितीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। अनुसूचित जाती जमातीमध्ये वर्गीकरण करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्थगित करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। अकोला शेतकरी संघर्ष समितीने DFC इग्रो कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला। पीक विम्याचे पैसे न दिल्यानं शेतकऱ्यांनी अधिकाऱ्याला रोखून सवाल केला। कोल्हापुरात सकल दिगंबर जैन समाजानं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। शिरपूरमधील दिगंबर जैन मंदिरात गुजराती श्वेतांबरी समाजाकडून दिगंबर जैन मूर्तींवर होत असलेलं अतिक्रमण आणि मारहाणीच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी की नवी मुंबई विमानतळावर फायर प्लेन उतरवणार आहेत। नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीचं काम पूर्ण झालेलं आहे आणि या धावपट्टीची चाचणी करण्यासाठी फायटर प्लेन लँड केलं जाणार आहे। येत्या 11 ऑक्टोबरला ही चाचणी होणार आहे। दिल्लीत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत चाचणी संदर्भात निर्णय झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। पुढे पाहूयात जालन्यातील पीक विमा कंपनीच्या कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मुक्काम ठोको आंदोलन केलं। जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना परतावा मिळावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। चंद्रपुरात राज्य अभियंता संघटनेतर्फे सार्वजनिक बांधकाम अभियंता कार्यालयापुढे निदर्शनं करण्यात आली। वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही 40,000 कोटींची थकीत बिलं चुकती न केल्यानं हे आंदोलन करण्यात आलं। नागपूर जिल्हा परिषद परिसरात काँग्रेसनं आंदोलन केलं। निधी खर्चाची परवानगी न दिल्यानं राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं। धाराशिवमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जात असल्याचा आरोप आंदोलनावेळी करण्यात आला। बीडच्या आष्टीमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटानं तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवले जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। रामराजे नाईक निंबाळकर हाती तुतारी घेण्याची चर्चा, मात्र या चर्चांदरम्यान अजित पवार उद्या रामराजेंना भेटून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करणार आहेत। हर्षवर्धन पाटलांना विधानसभेत पाठवा असं आवाहन करत शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे हर्षवर्धन पाटलांची उमेदवारी जाहीर केली आहे। मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे असा निर्धारही पवारांनी व्यक्त केला। धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांनी सोलापुरात उपमुख्यमंत्री फडणवीसांचा ताफा जो तो अडवण्याचा प्रयत्न केला आणि आंदोलक शेखर बंगाळे यांनी विमानतळ रोडवर येताच फडणवीसांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला। रत्नागिरीमधील वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध दर्शवला आणि यावेळी मंत्री उदय सामंतांना काळे झेंडे दाखवत कार्यक्रम रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला। अमरावतीमध्ये शिवसेनेचा मेळावा झाला। यात श्रीकांत शिंदेंनी उपस्थिती लावली। यावेळी अभिजित अडसूळ यांनी दर्यापूरच्या जागेवर दावा करत श्रीकांत शिंदेंसमोरच महायुतीला इशारा दिला। अजित पवारांनी बारामतीमधूनच निवडणूक लढवावी अशी बारामतीकरांची इच्छा आहे असं वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केलं। विरोधकांकडून चर्चा पेरण्याचं काम सुरू असल्याची टीका मिटकरींनी केली। महाविकास आघाडीतील जागा वाटपाआधी पुण्याच्या हडपसर मतदारसंघावर ठाकरे गटाने दावा केला। हडपसरची जागा महादेव बाबर लढवतील अशी घोषणा सुषमा अंधारेंनी केली आहे। सोलापुरातील कार्यक्रमाला गर्दी आणण्यासाठी सरकारनं तहसीलदारांवर दबाव आणल्याचा आरोप काँग्रेसने केला। लाभार्थी महिलांना बळजबरीने कार्यक्रमाला आणल्याचा दावा बाळासाहेब कुलकर्णींनी केला। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पण अजूनही काही लोकांची भाषाच सुधारली नाही। आपलं पोरगं बाब्या आणि दुसऱ्याचं कार्ट अशी म्हण आहे असं जोरदार प्रत्युत्तर श्रीकांत शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिलं। मला परळीत बांधून ठेवणं टार्गेट करणं सुरू आहे असा आरोप धनंजय मुंडेंनी केला। तर मुझे गिराने के लिए कई बड़े लोग बार बार गिरे पर ये मुमकिन नहीं है असं म्हणत मुंडेंनी शरद पवारांना इशारा दिला।